गोलंदाजी मार्कवर सज्ज उमेश पाष्ट्यावर गोट्या भाऊ 40+ क्रिकेटर पहिल्या चेंडूवर खराब क्षेत्ररक्षण चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार चौकार गोलंदाजी निर्धाव चेंडू असा दुसरा चेंडू डॉट स्वरूपात हाताळला गेलाय काय गोलंदाजी अनुभव संपन्न गोलंदाज 40+ लिजंड क्रिकेटर मॉर्निंग क्रिकेट क्लबचे आधारस्तंभ गोलंदाजी मार्गावर सज्ज यावेळेस झेलला संधी नंदन चेंडू पर्यंत पोहोचतोय बडी मछली जाल में पहिल्या विकेटचं झालंय पतन पहिला विकेटचं पतन झालंय आणि एक महत्वाची विकेट म्हणावी लागेल पहिला चेंडू देखील तेवढा दर्जेदार हाताळला गेला क्षेत्ररक्षकांची साथ लाभली नाहीये आणि मात्र चौकार गेल्यानंतर गोलंदाजाने कमबॅक केलाय पुढील चेंडू डॉट आणि विकेटचं पतन केलंय स्लोवर डिलिव्हरी त्याला फक्त मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये अगदी चेंडूला दिशा दिली गाईड केलंय चेंडू सरळ निघून जाईल आउटफील्ड सुपर फास्ट चौकार 4 धावांकरिता त्यापेक्षा कमी असेल त्याला मात्र अगदी भेदण्यात यशस्वी झाले चक्रव्यूहामधनं चेंडूला पाठवून दिलंय सीमा रेषा पार चौकार षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर कल्पेश पष्टे यावेळेस चेंडूनी फक्त उंची घेतली क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय होणार नाहीये चुकी या षटकातील झाली दुसऱ्या विकेटचं पतन कल्पेश पष्टे यांच्या प्रति विकेट साठी मॉर्निंग क्रिकेट क्लब कडनं 100 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं जात आहे विकेट क्रमांक 2 हाय गोलंदाजी केली गेली आहे दर्जेदार गोलंदाजी कालचा सामना संपल्यानंतर कालचा दिवस झाल्यानंतर अगदी सायंकाळच्या सत्रामध्ये कल्पेश पष्टेंनी गोलंदाजीचा सराव जरूर केला त्यानंतर आज पहिल्या षटकात जर एकंदरीत बघायला गेले तर 2 विकेटचं पतन त्यानंतर नवीन फलंदाज अविनाश प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं जात आहे मॉर्निंग क्रिकेट क्लब कडनं अगदी गोलंदाजाला देखील पारितोषिक लागलं गेलंय फलंदाजाला देखील लागलंय गोलंदाजी मार्कवर सज्ज कल्पेश पष्टे तर स्ट्राईक एंडवर अविनाश क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय रणनीती आखली जाते चक्रव्यूह सजवलं जात आहे 8 धावसंख्या जरूर झाले मात्र त्या मोबदल्यात 2 विकेटचं पतन झालंय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज फलंदाजासाठी षटकारासाठी 100 रुपये तर गोलंदाजाला विकेटसाठी 100 रुपये मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्याकडे जाहीर केले जात आहे वाह काय चेंडू हाताळला गेलाय दर्जेदार अटेम्प्टेड यॉर्कर आणि यशस्वी देखील झालाय दर्जेदार षटक म्हणावं लागेल षटक क्रमांक 1 ची झाली आहे सांगता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा आढावा घ्यायचा गेले तर एकंदरीत धावसंख्या उभारली जाते 9 पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 9 2 बाद 9 महत्वाच्या 2 विकेट गारद करण्यात कल्पेश पष्टेने यश आलंय विकेटचं पतन जरूर केलं गेले त्यांच्या मार्फत
प्रथमतः जर बघायला गेलं तर मैदानामध्ये सामना रंगतोय देवांश इलेव्हन त्याच्या विपक्षामध्ये रॉयल क्रिकेटर, ज्यात रॉयल क्रिकेटर संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. देवांश इलेव्हनला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेले आणि त्यानंतर गोलंदाजी मार्गावर काय गोलंदाजी केली गेली कल्पेश पष्टे यांच्या मार्फत. मिसफिल्ड स्वरूपात एक चौकार जरूर गेला, मात्र त्यांनी अगदी आपल्या अनुभवाचा वापर करून भेदक मारा केला आणि 2 विकेट देखील पतन केलं गेलंय. 2 बाद धावसंख्या 9, षटक क्रमांक 1 ची झाली आहे सांगता. बी फास्ट षटक क्रमांक 2 प्रगती पथावर. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल नंदन पाटील मान फ्रॉम कोंडले. नंदन टू अविनाश यांच्या प्रत्येक षटकारासाठी मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्याकडनं 100 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं जात आहे. टॉप एज चेंडू हवेत उडलाय, क्षेत्ररक्षक येईल, पकडो कॅच, जीतो मॅच, झेल पकडला जातोय. बॅक पुढील फलंदाज मैदानात दाखल होतोय राकेश ठाकरे वन फ्रॉम 80. त्यावेळेस 3 विकेटचं पतन झालंय. त्यानंतर अगदी डाव सावरावा लागेल राकेश याला, मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल. एक मोठी जबाबदारी त्याच्यावर आली. अगदी दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरच विकेट क्रमांक 3 झालंय पतन. इथून सामना पुढे न्यावा लागेल, धावसंख्या उभारावी लागेल. चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेला, एक लेट कटचा कुठेतरी प्रयत्न होता. पॉइंट रिजनचा क्षेत्र खाली त्याचा फायदा उठवण्याचा एक प्रयत्न होता, मात्र तो इनर एज घेऊन चेंडू यष्टी रक्षकापर्यंत ट्रॅव्हल झाला. कुठल्याही प्रकारे धाव तत्पूर्वी घेता आली नाहीये. डॉट डिलिव्हरीचा निर्धाव चेंडूची झाली सांगता. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज नंदन पाटील. वेळेस चेंडूला दिशा दिली, एक सुंदर कल्लात्मक क्लासिकल फटका. अगदी चेंडू निघून जाईल. आउटफील्ड सुपरफास्ट असली, मात्र काय सुरेख रनिंग बघायला मिळाली, दर्जेदार रनिंग. कम्युनिकेशन तेवढंच सुंदर होतं, ताळमेळ अप्रतिम. 2 धावा मात्र सहजरित्या पळून पूर्ण केल्या गेल्यात. दुहेरी धावेने मात्र धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 11 या धावसंख्येवर डबल फिगर 11. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना नंदन मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. आज सर्वांनी एक नोंद घ्यायची, आपल्याला वेळेत सामने पूर्ण करायचे, त्यासाठी वेळेचं बंधन पाळायचंय. अतिरिक्त वेळ टाळायचा आहे. त्यानंतर काय दर्जेदार चेंडू हाताळला गेलाय. क्षेत्ररक्षण बघायला गेले तर डीप स्क्वेअरला एक लॉंग ऑन आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर सजवला गेलाय. या फलंदाजापासून दूर चेंडू ठेवला गेला. एक क्रॉस बॅटेड आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेलाय, तो राकेशच्या मार्फत मात्र अयशस्वी. यावेळेस चेंडूला ग्लान्स केलाय, अगदी दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र थेट क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंत पोहोचलाय. विकेट क्रमांक 4, चौथ्या विकेटचं पतन. राकेश ठाकरे बॅक टू पवेलियन. देवांश 11 संघ अडचणींमध्ये कुठेतरी बघायला मिळतोय. राकेश ठाकरे मग डगआउटच्या दिशेने परततोय. विकेटचं झालंय पतन. नंतर पुढील फलंदाज विवेक जाधव वन फ्रॉम गांधरे.
एक महत्वाचा विकेट म्हणावी लागेल, कारण या सामन्याच्या दृष्टिकोनातून विवेक जाधव याच्यावर एक मोठी जबाबदारी असेल. कारण एकंदरीत या षटकामध्ये जर बघायला गेले तर शेवटचा चेंडू बाकी, 2 षटकांमध्ये जर एकंदरीत बघायला गेले तर धावसंख्या 11, षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर शेवटचा चेंडू. अंतिमचा चेंडू, विवेक जाधव सज्ज, विवेक टू नंदन, नंदन टू विवेक. इनर एज आणि चेंडू थेट यष्टींवर आदळतो. यष्टी उद्ध्वस्त, फर्निचर तर आपण स्पीडअप केलं तरच अंतिमचा सामना अगदी वेळेत पार पडेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावर सज्ज असलेला सागर, एका बाजूने सागर, त्याच्या सोबत दिशांत आणि आकाश. इन स्ट्राइक वर आपण दिशांत त्याला पाहू शकाल. इन ऍक्शन गोलंदाजी मार्क वर सागर, सागर टू आकाश, सागर टू दिशांत. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. मॅन्डेटरी पॉवर प्ले मात्र समाप्ती पालाय. लॉंग दी कार्पेट, एक आपटलेला चेंडू, त्याला मात्र अगदी लॉंग दी कार्पेट खेळला गेला. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, कुठेतरी एक मनसुबा मनात आला होता, दुसरी धाव घेण्याचा एक प्रयत्न करणार, मात्र तेवढंच चतुर चाणाक्ष बहिरी ससाण्याची नजर म्हणावी लागेल. आणि तेवढंच चित्त्याच्या चपळाईने क्षेत्ररक्षण बघायला मिळालं डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाही. आता फेकी केली गेली, तदनंतर एक धाव मात्र कंप्लीट. षटक क्रमांक 3 दुसरा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा अलोंग दी कार्पेट डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. यावेळेस क्षेत्ररक्षकाकडनं झाली चुकी, फंबलिंग झालंय. चेंडूवर स्टॉप करणं गरजेचं होतं, मात्र असा एक धाव शॉट दिली जाते. चतुर चाणाक्ष पंच. एक धाव शॉट घेतली गेली. त्यानंतर पुन्हा जाऊया तर सामन्याच्या दिशेने. धाव फलकावर धाव संख्या अर्जित केल्या जात आहेत. 13 ऑन बोर्ड 13. यावेळेस पंच आमच्याकडे वळताना दोन्ही हात समांतर, वाईडचा इशारा, अवांतर धावेने मात्र धावफलक एकने पुढे जाऊन पोहोचेल. 14 ऑन बोर्ड 14. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर असताना एक सावध शांततेत कुठेतरी इनिंग म्हणावी लागेल. त्याचं कारण म्हणावं लागेल तर एकंदरीत 4 विकेटचं 5 विकेटचं पतन. टॉपेज चेंडू मात्र शरीरावर आदळलाय. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. त्यानंतर SB11 संघ मालक हेमंत रिकामे हे देखील ते दाखल झाले. त्यांचा देखील कुणबी प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. प्लीज वेलकम सुस्वागतम. कृपया आपण सन्मानाने मुख्य मंचावर या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. आज एकंदरीत बघायला गेले तर तिसरा दिवस या स्पर्धेचा आणि तिसऱ्या गटामध्ये एकंदरीत देवांश 11, रॉयल क्रिकेटर, शिवतेज वॉरियर्स, SB11 आणि ओम स्ट्रायकर्स
या 5 संघांना एकमेकांसोबत लढताना भिडताना पाहायला याच वेळेस पंच मात्र आमच्याकडे वळताना वाईटचा इशारा अवांतर धाव मात्र आणखी एक मिळते. एक्स्ट्रा स्वरूपात मात्र कुठेतरी जास्त धावा येतात. फलंदाजापासून चेंडूला एक दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय मात्र अतिरिक्त बाहेरील चेंडू वाईट. यावेळेस झेलला संधी होईल. कॅचेस ऑन द मॅचेस पकडू कॅच जितो मॅच विकेटचं पतन विकेट क्रमांक 6. धन्यवाद डेझ्या. नंतर जाऊयात पुन्हा एकदा जर बघायला गेलं तर मैदानामध्ये सामना रंगतोय देवांश 11 त्यांच्या विपक्षामध्ये रॉयल क्रिकेटर्स. ज्यात रॉयल क्रिकेटर संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी निमंत्रित केलं गेलंय देवांश 11 ला. त्यानंतर षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना धाव संख्या 6 बाद 17. काय सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय कव्हर रिजन मध्ये. पहिलं षटक कल्पेश पष्टे, दुसरं षटक नंदन पाटील. अप्रतिमरित्या गोलंदाजी केली गेली. चौथं षटक कोणाकडनं टाकलं जाईल गोलंदाजी मार्गावर कोणाला प्रमोट केलं जाईल चौथ्या षटकासाठी. एकंदरीत जर बघायला गेलं तर पहिलं षटक ज्याप्रमाणे कल्पेश पष्टे यांनी हाताळलंय त्यांनी जर चौथं षटक हाताळलं तर ड्रिंक्स ब्रेक आपण पाहू शकाल. जास्त वेळ घ्यायचा नाही याची देखील फक्त नोंद घ्यायची आहे कारण अगदी सकाळ सत्र आहे. षटक क्रमांक 3 ची झाली आहे सांगतात. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या फक्त 17. एक लो स्कोरिंग मुकाबला आपण म्हणू शकाल. जास्त धाव संख्येपर्यंत मजल मारता आली नाही अजून तरी. मात्र अजूनही इथून या सामन्यामध्ये 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूंमध्ये जर मोठ्यात मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मैदानामध्ये वादळी खेळी करावी लागेल. आणि एक वादळापूर्वीची शांतता तर नाहीये ना कारण मैदानामध्ये इन ऍक्शन आपण पाहू शकाल. निखिल मॅन फ्रॉम कंचाड नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहू शकाल. निखिल उर्फ होंडो. त्याच्या बॅट मधनं मात्र संघासाठी चौकार षटकारांची गरज असेल कारण जेव्हा जेव्हा संघाला गरज पडते संघ अडचणीत असतोय तेव्हा निखिल धावून येतोय. यावेळेस मात्र नॉन स्ट्राईक एंडवर सज्ज असला तरी मात्र गोलंदाजी मार्गावर नंदन. एका बाजूने विकेटची पडझड सातत्याने ठराविक अंतरावर आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर स्ट्राईक एंडवर आता आपण पाहू शकाल दिशांत. तो या सामन्यामध्ये ओपनिंग साठी सलामवीर म्हणून दाखल झाला होता. तो आहे अजूनही पिच वर दाखल. तो मात्र खूप वेळ नॉन स्ट्राईक एंडवर सज्ज होता. कुठल्याही प्रकारे स्ट्राईक वर त्याला यायची संधी मिळत नव्हती. षटक क्रमांक 3 ची समता झाली. षटक क्रमांक 4 नंदन पाटील मान फ्रॉम कोंडले. नंदन टू दिशांत. पहिला चेंडू फ्लॅट पकडो कॅच जितो मॅच. एफर्ट्स तर चांगले दिले गेले तर झेल मात्र कन्वर्ट करू शकले नाहीत. टेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण. दुहेरी धावेने मात्र धावफलक 2 ने पुढे जाऊन पोहोचेल. 19 ऑन बोर्ड 19. षटक क्रमांक 4 नंदन गोलंदाजी मार्गावर सज्ज. प्रथमतः जर बघायला गेले तर झेल साठी एफर्ट दिले गेले मात्र ज्यावेळेस त्यांना समजलं की झेल पकडला जाऊ शकत नाही त्यावेळी मात्र चेंडू स्टॉप करण्यात यशस्वी झालेत. यावेळेस उडवलाय पाठवलाय चेंडू जाईल का सीमा रेषा पार. यस दॅट्स बिग हिट्स. सीमा रेषा
षटकार आजच्या दिवसातील एक पहिला षटकार जातोय दिशान त्याच्या नावावर. सलामवीर म्हणून दाखल झाला होता, मात्र त्याला जास्त संधी मिळाली नाहीये. यावेळेस मात्र अगदी स्ट्राईक मिळते आणि नंदन याच्यावर प्रहार करतोय. झेलला संधी, कल्पेश पष्टे करणार नाहीये चुकी. अगदी तरुणांना लाजवतील असे क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. धावसंख्या 25, 25 ऑन बोर्ड. पहिल्या 3 षटकांमध्ये 17 धावा, त्यानंतर या षटकामध्ये एक दुहेरीचा फटका, त्यानंतर एक आसमानी टोला. षटकारासाठी 6 धावा. धावसंख्या 25, लॉस ऑफ 7 विकेट. 7 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्येने मजल मारली ती 25. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय मयूर. मान फ्रॉम गांधरे. मयूर टू नंदन. स्विंग अँड मिस. यष्टीरक्षकाकडनं झाली आहे मात्र चुकी. फ्लाइंग स्लिप कडनं मात्र कुठल्याही प्रकारे नुकसान दिलं जात नाही. पंच मात्र आमच्याकडे वळतायत. बाहेरील चेंडू वाईड. अव्वांतर धाव मात्र एक मिळते. अव्वांतर धावेने धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. गोलंदाजी मार्कवर एकदा सज्ज असेल नंदन. मयूर जो मोठे फटके खेळण्यासाठी अगदी माहीर मानला जातो. टॉवर 6 मारण्यात प्रसिद्ध तो मयूर. यावेळेस वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या मस्तक पे दस्तक. वन बाउन्स. चेंडू सरळ सीमा रेषा पार. चौकार. वर पुढे गेलो असतो, धावत गेलो असतो तर चेंडू स्टॉप करण्यात यश मिळालं असतं, मात्र बाउन्स कॅरी करता आला नाही. पुनश्च एकदा नंदन. यावेळेस हवाईचा पर चेंडू जाईल सीमा रेषा पार. मयूराच्या बॅट मध्ये एक ब्रँडेड षटकार. 6 धावा. फलकावर धावसंख्या अर्जित केल्या जात आहेत 36, 36. या चौकार आणि षटकाराने मात्र एक मोठ्या धावसंख्येकडे, या सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करताना आपण पाहू शकाल. नो मिटिंगचा नंदन अगदी आपल्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळायचा आहे. समोरच्या संघाचे जर बघायला गेले तर 7 विकेटचं पतन झालंय. 7 बाद 36. तिथनं मात्र मयूर याने एक जबाबदारी घेतली. नॉन स्ट्राईक एंडवर निखिल, त्याला मात्र अजून स्ट्राईक पासून वंचित राखलं जाते. षटक क्रमांक 4 शेवटचा चेंडू. स्विंग अँड मिस. डॉट डिलिव्हरीचा निर्धाव स्वरूपात झाली आहे षटकाची सांगता. षटक क्रमांक 4 ची झाली आहे सांगता. पहिल्या षटकात एकंदरीत जर बघायला गेलं तर 9 धावांची लयलूट केली गेली आहे. दुसऱ्या षटकात फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या. तिसऱ्या षटक त्याच्यात 6 धावा खर्च केल्या गेल्या. एकंदरीत 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 17 आणि नंदनच्या चौथ्या षटकामध्ये जर बघायला गेलं तर 19 धावांची लयलूट झाली. तब्बल 2 षटकार आणि 1 चौकारांच्या मदतीने 19 धावांची लयलूट झाली. धावफलकावर धावसंख्या अर्जित केल्या गेल्या त्या 36, 36 या धावसंख्येवर. यापुढील होणारा सामना शिवतेज वॉरियर्स त्यांच्या विपक्षामध्ये SB11. दोन्ही संघ कर्णधार लगेच टॉस साठी उपस्थित राहायचा आहे. फर्स्ट इनिंग नंतर आपली नाणेफेक केली जाईल. SB11 त्यांच्या विपक्षामध्ये शिवतेज वॉरियर्स. अगदी SB11 आपण पाहू शकाल. हेमंत रिकामे, निखिल घागस, कुंदन गवाळे, रणजित जोगमार्गे यांच्या संघ मालकीचा हा संघ. तर त्यांच्या विपक्षामध्ये शिवतेज वॉरियर्स.
अभिषेक जाधव यांच्या संघ मालकीचा संघ अभिषेक जाधव देखील येथे उपस्थित झाले. त्यांचं देखील कुणबी प्रीमियर लीग 2025 मध्ये अगदी खूप खूप सहर्ष स्वागत प्लस वेलकम सुस्वागतम. संघ मालक आहेत ते क्षितिज वॉरियर संघाचे. हे प्रभू ये क्या हुए, चेंडू मात्र निघून जातोय. सीमा रेषा पार, चौकार. मार्गे यांच्या संघ मालकीचा हा संघ. निखिल होंडो पुनश्च एकदा सज्ज. यावेळेस हवाई सफर टॉप एज जागेवर चेंडू हवेत जातोय. एक धाव मात्र पूर्ण केली गेली आहे. तर त्यानंतर असेल क्षितिज वॉरियर्स अभिषेक जाधव युवा सेना पालघर जिल्हा अध्यक्ष अभिषेक जाधव यांच्या संघ मालकीचा संघ. षटक क्रमांक 5 प्रगती पथावर असताना अंतिम षटक जयदीप फास्ट. अजून या षटकात एकंदरीत 4 चेंडू हाताळायचे आहेत. एवढ्याच पट्ट्यात आला आणि कार्यक्रम झालाय. चेंडूला पाठवून दिलाय. मात्र दुसरा षटकार येतोय. एक चौकार देखील लगावला गेलाय. एक आक्रमक इनिंग साकारत आहे. अगदी टॉवर 6 साठी जो फेमस मानला जातोय तो मयूर ऑन स्ट्राइक. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. महागड षटक 3 चेंडूत 11 धावा खर्च केल्या गेल्यात. वेळेचा टप्पा सुरेख हाताळला गेलाय. तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. देखी केली जाईल तर फक्त आणि फक्त एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. एकेरी धावेने मात्र धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. धावसंख्यावर अर्जित केल्या जातील 48 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. 2 चेंडूवर 2 मोठे फटके बघायला मिळतील का? स्ट्राइक एंडवर सज्ज निखिल उर्फ होंडो. असा लोअर फुलटॉस चेंडू एक संधी होती चेंडूला अगदी सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याची. त्याला मात्र षटकारासाठी कन्वर्ट करण्यात कुठेतरी अपयश आलं. कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. डॉट डिलिव्हरी माफ करा, 1 धाव घेतली जाते. स्ट्राइक रोटेशन बघायला मिळते. धावसंख्या 49. षटक क्रमांक 5 फर्स्ट इनिंग मधील शेवटचा चेंडू. यापुढील होणारा सामना क्षितिज वॉरियर्स आणि SB11 दोन्ही संघ कर्णधार सज्ज राहायचा आहे. लगेच नाणेफेक केली जाईल. क्षितिज वॉरियर्स SB11 सातत्याने मात्र कुठेतरी फॉलो थ्रू मध्ये बिघाड बघायला मिळते. अगदी या प्रेशर दडपण म्हणावं लागेल युवा गोलंदाजावर, कारण त्याच्यावर हल्ला चढवला गेलाय. शेवटच्या चेंडूवर जर विकेट्स वगैरे घेतली तर मात्र कमबॅक होऊ शकतो त्याच्या मार्फत. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. षटक क्रमांक 5 ची झाली आहे सांगता. धावफलकावर धावसंख्या अर्जित केल्या जात आहेत 49. विजयासाठी 5 षटकांमध्ये गरज असेल 50 धावा. लगेच दोन्ही संघ कर्णधार टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. क्षितिज वॉरियर्स त्यांच्या विपक्षामध्ये SB11. देवान शिल्लवर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. क्षेत्ररक्षण सजवायचंय. सकाळ 17 मध्ये 50 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलंय ते रॉयल क्रिकेटर समोर. 3 षटकांमध्ये जर बघायला गेले तर धाव फलकावर 17 धावा होत्या. त्यानंतर शेवटच्या 2 षटकात 32 धावांची लेलूट झाली आहे. यापुढील होणारा सामना क्षितिज वॉरियर्स SB11 कर्णधार उपस्थित असतील तर लगेच टॉस करून घ्यायचंय. एका बाजूने आपण पाहाल SB11 तर त्यांच्या विपक्षामध्ये क्षितिज वॉरियर्स.
चित्ररक्षण साधून घ्यायचंय तर सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. रॉयल क्रिकेटर्स आपण आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. विजयासाठी 5 षटक आणि गरज असेल 50 धावा. 50 धावा 5 षटक, प्रति षटक 10 ची सरासरी गरजेची. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. उशीर होतो याची नोंद घ्यायची. अगदी 10 वाजून 7 मिनिटं झालेत. अगदी 10 वाजून 10 मिनिटांनी पहिला चेंडू हाताळला गेला पाहिजे याची देखील सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. असं सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. आपण जाऊयात टॉस कडे. दोन्ही संघ कर्णधार आपल्या समवेत जोडले जात आहेत. एका बाजूने शिवतेज वॉरियर्स तर त्यांच्या विपक्षामध्ये SB11. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस. गट क्रमांक 3 यामधील 2 संघ शिवतेज वॉरियर्स आणि SB11 यांच्यामध्ये टॉस केला जातोय. नाणेफेक केली जाते. शिवतेज वॉरियर्स संघाकडनं कुणबी असं कॉलिंग दिलं जाते आणि नाणेफेक जिंकली गेली आहे शिवतेज संघाकडनं. प्रथमतः आपण नाणेफेक जिंकलात. आपला निर्णय काय असेल? प्रथमतः आम्ही वातावरणानुसार क्षेत्ररक्षण करण्याचा विचार करू. सकाळ सत्र क्षेत्ररक्षण स्वीकारले. समोरच्या संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? समोरचा संघ तर बलाढ्य आहे, कारण चांगले प्लेयर आहेत त्यांच्याकडे. तरी पण आम्ही त्यांना 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि कुणबी प्रीमियर लीग 2025 वाडा आणि विक्रमगड तालुक्यांच्या संयुक्त विद्यमानामध्ये स्पर्धा खेळवली जाते. स्पर्धेविषयी काय म्हणाल? प्रथमतः मॉर्निंग क्रिकेट क्लबचा आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला चान्स दिला. कारण विक्रमगडमध्ये आता मॅच होतात त्या पण जास्त समाजाच्या होत्यात आणि आम्हाला कुणबी प्लेयरला तर खेळायलाच चान्स नाही. पण इथे चान्स दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. नक्कीच तुम्हाला स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. त्यानंतर लगेच जाऊयात आपण सामन्याच्या दिशेने. सामन्याला होतीये सुरुवात. चला सामन्याला सुरुवात करायची. विवेक जाधव गोलंदाजी मार्गावर सज्ज. तर त्याच्या विपक्षामध्ये सलामीची जोडी अभिलाष आणि योगेश. एक अनुभव संपन्न जोडी, अनुभव संपन्न गोलंदाज. रफ अँड टफ महामुकाबला, बिग फाईटचा. दीपांशु लेवन रॉयल क्रिकेटर 50 धावांच्या आव्हानाचा पाठलाग. पहिला चेंडू दिशा खराब तर दशा खराब. पहिल्या चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा एक ब्रँडेड पहिला चेंडू मात्र कुठेतरी दिशा खराब म्हणावी लागेल आणि त्याला फक्त गाईड केलं गेले. फाईन लेग रिजनला कुठलाही क्षेत्ररक्षक तण्यात नाहीये. फक्त दिशा दिली गेली आणि चेंडूला पाठवून दिलाय, भिरकावून दिलाय. सीमा रेषा पार चौकार. पहिल्या चेंडूवर अकाउंट ओपनिंग झाले, खातं उघडलं गेलंय. श्री गणेशा झालाय. पुन्हा एकदा इनर एज. चेंडू निघून जाईल फाईन लेग रिजनला. एक धाव तर अगदी सहजरित्या पूर्ण केली जाईल. एकेरी धावेवर समाधान मानावं लागतं. अभिलाष याला मात्र अगदी पॉवर प्ले षटकामध्ये आक्रमण करावं लागेल. पहिल्या चेंडूवर चौकार मारून त्याने मनसुबे देखील स्पष्ट केलेत. दुसऱ्या चेंडूवर इनर एज एक धाव घेतली. स्ट्राईक रोटेशन बघायला मिळालं. त्यानंतर पुढील फलंदाज योगेश यावेळेस स्ट्राईक एंडवर इन ऍक्शन आपण पाहू शकाल. तर गोलंदाजी मार्कवर विवेक जाधव. वॉट शॉट खोदून बाहेर काढलाय. 1 बाउन्स. चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार चौकार. दर्जाचा चेंडू हाताळला गेला होता. एक अटेम्प्टेड यॉर्करचा प्रयत्न केला गेलाय. लाईन लेंथ थोडीशी मात्र चुकली आणि
तेवढाच देखना नजारात्मक फटका बघायला मिळाला तो योगेश याच्या बॅट मधनं डीप स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पार चौकार. एकंदरीत या षटकातील दुसरा चौकार लगावला गेलाय तो विवेक जाधव याच्या विरोधात. एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ संपन्न. धावसंख्या 9. 50 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, कुठपर्यंत स्टॉप केले जाईल पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पॉवरफुल असा फायदा उठवताना आपण पाहू शकता. इन ऍक्शन योगेश. स्विंग अँड मिस. यावेळेस गोलंदाजाकडनं कमबॅक केलं गेलंय. दर्जेदार चेंडू हाताळला गेलाय. किती गुड लेन्स स्पॉटवर चेंडू हाताळला आणि तिकडनं वेगवानरित्या ट्रॅव्हल झालाय यष्टीरक्षकापर्यंत. गोलंदाजाने एफर्ट जरूर दिले, फटका सजवण्याचा प्रयत्न केला, कनेक्शन मात्र झालं नाहीये. डॉट डिलिव्हरीचा निर्धाव स्वरूपात झाली चेंडूची सांगता. वेळेच पंचांकडे दाद मागितली जाते. यष्टींच्या समोर पकडलं जात आहे. पंचांचं बोट उंच हवेत. पहिल्या विकेटचं पतन. योगेश बॅक टू पेव्हिलियन. जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. बडी मछली जाल में. योगेश बॅक टू पेव्हिलियन. नंतर 40+ क्रिकेटर तसंच मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सदस्य माननीय सचिनजी विषय देखील इथे उपस्थित झालेत. त्यांनी देखील मुख्य मंचावर या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. जाऊयात पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले. नवीन फलंदाज आणि बॅटर ऍक्शन आपण पाहू शकाल. नंदन पाटील मन फ्रॉम कोंडले. नंदन पाटील नंदन टू विवेक. एक महामुकाबला रफ अँड टफ. 2 दिग्गज खेळाडूंमधील ही लढत बघायला मिळेल. एका बाजूने अनुभव, एका बाजूने युवा जोश. खोलवर टप्प्यातील चेंडू. पंचांचा नोचा इशारा येतोय. एक धाव अगदी सहजरित्या पूर्ण केली जाते. पंचांकडनं नोचा इशारा केला जातोय. स्ट्राईक रोटेशन बघायला मिळते. एकंदरीत 9+1. एकंदरीत 2 धावा मिळते. धावफलक 2 ने पुढे जाऊन पोहोचेल. 11 या धाव संख्येवर. या पुढील असणारा चेंडू फ्री हिट चेंडू असेल. त्यामुळे अभिलाष याच्याकडे एक संधी असेल. एक फ्री हिटचा चेंडू. यावर झेलबाद होता येणार नाहीये. एक बिग हिटचा मोठा फटका कन्वर्ट करण्याचा एक प्रयत्न करावा लागेल. अशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल. काय घडेल फ्री हिटच्या चेंडूवर. कारण जर सामन्याच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर प्रति षटक 10 ची सरासरी गरजेची होती. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावसंख्या अर्जित केल्या जात आहेत त्या 11. शेवटचा चेंडू फ्री हिटचा चेंडू. लोवर फुल टॉस चेंडू. त्याला मात्र झेल पकडला गेलाय. मात्र या धावच्या स्वरूपात मोठी विकेट म्हणावी लागेल. अभिलाष याला तंबूच्या आसऱ्याला जावं लागेल. बडी मछली जाल में. पुढील फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. त्यानंतर 40+ क्रिकेटर राजू देसले यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल आपण मुख्य मंचावरनं आपण या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. प्लीज वेलकम वेलकम सुस्वागतम. कुणबी प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहत आहात, ऐकत आहात मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित वाडा विक्रमगड तालुका कुणबी प्रीमियर लीग 2025 चा हा थरार थेट प्रक्षेपण देखील आपण पाहू शकाल सावली क्रिएशन युट्यूब चॅनलवर. जाऊयात सामन्याच्या दिशेने पुन्हा एकदा. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर. पहिल्या षटकात विवेक याच्याकडनं थोडीशी कमबॅक केलं गेलं. 2 विकेटचं पतन झालंय. दोन्ही सलामवीर यांना मात्र तंबूच्या आसऱ्याला जावं लागतंय. धावसंख्या 11. विजयासाठी 24 चेंडू 39 धावा. 39 धावा 24 चेंडू.
गोलंदाजी मार्गवर सज्ज असलेला राकेश जाधव, आपल्याला राकेश ठाकरे, राकेश टू न्यू बॅटर सागर, राकेश टू सागर, सागर टू राकेश. षटक क्रमांक 2 मंडेटरी पॉवर प्ले. सीमारेषेवर 3 क्षेत्ररक्षक तैनात करण्याची मुभा कशा प्रकारे फायदा उठवला जाईल. अगदी फास्ट स्पीडअप करायचे. सुरेख गोलंदाजी फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवण्याचा एक प्रयत्न होता. अटेम्प्टेड वाईड यॉर्कर यशस्वी देखील झालाय. डॉट डिलिव्हरीज निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर राकेश वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सज्ज. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी फलंदाजापासून बाहेर वाईड लाईन गोलंदाजी केली गेली. फलंदाजाकडून स्क्वेअर लेगच्या दिशेने कुठेतरी एक फायदा उठवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्टॉप करण्यात यशस्वी झाले. त्या भन्नाट गोलंदाजी राकेश ठाकरे याच्या मार्फत आपण पाहू शकाल. इन ऍक्शन राकेश ठाकरे फ्रॉम 80. वेळेस नंदन आणि सागर यांच्यामध्ये कम्युनिकेशन बघायला मिळतं, कारण 2 चेंडूवर तर चांगली गोलंदाजी केली. यावेळेस हवेत चेंडूला पाठवून दिला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का. 1 बाउन्स चेंडू मात्र निघून जाईल. सीमा रेषा पार. चौकार. एकंदरीत बघायला गेले तर 1 चौकार, 1 षटकार आणि 1 सिंगल. पहिला 2 चेंडूवर निर्धाव चेंडू हाताळले होते. त्यानंतर फलंदाजाने कमबॅक केलाय, आक्रमण केलंय. तत्पूर्वी जर बघायला गेले तर षटक क्रमांक 2 शेवटचा चेंडू फास्ट स्पीडअप करायचे. वारंवार सूचना दिली जाते. प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. समोर असेल ऍक्शन नंदन पाटील, नंदन टू राकेश. बिग हिट, मोठा फटका बघायला मिळेल का. सर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा कुठेतरी प्रयत्न होता, कारण क्षेत्ररक्षण जे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात होते ते स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन लेग साइडच्या दिशेने होते. त्यावेळेस एक स्क्वेअर ऑफ पॉइंट रिजन कुठेतरी एक फायदा उठवण्याचा प्रयत्न मात्र मनसुबा असफल ठरलाय. धावसंख्या झाल्या तर 22. विजयासाठी 28 धावांची गरज. 18 चेंडू 28 धावा. नो मीटिंग्स. फास्ट घाई करायची, कारण प्रत्येक षटकामध्ये आपण मीटिंग्स घेताय. त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक सुद्धा वेळ घ्याल. ड्रिंक्स ब्रेक आपण रद्द करतोय, याची देखील नोंद घ्यायची आहे. पुढील गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल विवेक जाधव, ज्याने पहिलं षटक दर्जेदाररित्या हाताळलं होतं. 2 विकेटचं बदल झालं होतं. यावेळेस पुन्हा एकदा त्याच्यावर जबाबदारी असेल. या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करून ही जोडी फोडावी लागेल, कारण 18 चेंडू 28 धावा. आव्हान मात्र जेवढं मोठं नाही आहे. सकाळ 17 मध्ये कशा प्रकारे आव्हानाचा पाठलाग केला जाईल.
एसबी फास्ट स्पीडअप करायचंय. गोलंदाजी मार्गावर सध्या विवेक जाधव. विवेक टू सागर, सागर टू विवेक. पहिला चेंडू फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि निर्धाव मात्र बाईच स्वरूपात एक धाव घेतली. चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेत. एकेरी धावेने धाव फलक पुढे जाऊन पोहोचले 23 ऑन बोर्ड, 23 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर चोरटी धाव घेऊन एक स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा एक प्रयत्न केला गेला नंदन पाटील याच्याकडनं. नंदन टू विवेक, एक महत्वाचा रफ अँड टफ मुकाबला म्हणावा लागेल. कशा प्रकारे प्रहार केला जाईल विवेक जाधव याच्यावर की नंदन चेंडूला सन्मान देईल. काय घडेल काय बिघडेल पाहत राहा, ऐकत राहा. कुणबी क्रिकेट प्रीमियर लीग 2025 चा हा थरार. यस, षटक क्रमांक 3. गोलंदाजी मार्गावर सज्ज विवेक. मी फास्ट स्पीडअप करायचंय. या पहिल्या सामन्याला अतिरिक्त उशीर होतो याची देखील नोंद घ्यायची. यापुढील होणारा सामना शिवतेज वॉरियर्स त्यांच्या विपक्षामध्ये असेल SB11, ज्यात शिवतेज वॉरियर्स संघ नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि त्यानंतर यावेळेस सुरेख गोलंदाजी अगदी भन्नाट बघायला मिळाली. लेफ्टी षटक मध्ये चेंडू स्टॉप करण्यात अयशस्वी झालेत. चेंडू निघून गेलाय. 22 स्वरूपात चौकार, सीमा पार 4 धावांकरिता. चौकाराने मात्र धावफलक 4 ने पुढे जाऊन पोहोचला. त्यांना ताकीद द्यायची वारंवार, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. अंतिम षटकात जर आपण 20 मिनिटात 4 षटकं जर कंप्लीट केली नाही तर आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल याची देखील नोंद घ्यायची आहे. यावेळेस अगदी दिशा खराब. डाव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर, वाईडचा इशारा येतोय. अवांतर धावेने मात्र धावफलक 1 ने पुढे जाईल. 28-28. अजूनही 22 धावांची गरज. या षटकात आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 16 चेंडू विजयासाठी गरज, 22 धावा. यावेळेस सुरेख फटका, तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण बनावं लागेल विनाश यांच्या मार्फत. एकेरी धावेवर मात्र समाधान मानावं लागतं नंदन पाटील याला, कारण फटका देखणा होता. जर त्या फिल्डरला बीट केला असता तर चेंडू नक्कीच सीमारेषेकडे गेला असता. संघासाठी 3 धावा देखील वाचवण्यात यशस्वी झालेत. स्ट्राईक रोटेशन बघायला मिळालंय. धावफलक 29 ऑन बोर्ड, 29. षटक क्रमांक 3. एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. विवेक जाधव गोलंदाजी मार्गावर सज्ज. पहिलं षटक विवेक जाधवने स्वतः हाताळलं होतं. त्यानंतर दुसरं षटक राकेश ठाकरे. तिसरं षटक पुनश्च एकदा वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं विवेक जाधव. अजूनही दर्पण फोडसे तर काही तेच तर्रार गोलंदाज ताफ्यामध्ये अजूनही आहे. त्याला सुद्धा आपण ऍक्शन पाहू शकाल. पुनश्च एकदा जाऊयात षटक क्रमांक 3. चौथा चेंडू लॉंग दी कार्पेट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षकाकडनं होणार नाहीये चुकी. एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. काही असं एकेरी धावेवर समाधानी राहावं लागेल. स्ट्राईक रोटेशन बघायला मिळतं. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. 30 ऑन बोर्ड, 30 चेंडू टाकून झाले तर एकंदरीत 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी गरज असेल 20 धावा. 14 चेंडू 20 धावा. या सामन्यातले हे 2 चेंडू देखील तेवढेच महत्वाचे असतील. एक अनुभव संपन्न गोलंदाज विवेक जाधव, नंदन त्याच्यावर प्रहार करेल की उर्वरित 2 चेंडूला सन्मान देईल. अगदी फलंदाजापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. अगदी ऑफ साइडला चेंडू हाताळला गेला. वेगवान तेज तर्रार डॉट डिलिव्हरी निर्धाव स्वरूपात झाली चेंडूची सांगता. षटक क्रमांक 3. अंतिमचा चेंडू, शेवटचा चेंडू. विजयासाठी 13 चेंडू 20 धावा.
सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळाले, तेवढीच अव्वल दर्जाची गोलंदाजी, तेवढं चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड नंदन याच्याकडनं बघायला मिळालंय. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचतील 31 या धावसंख्येवर. विजयासाठी 12 चेंडू गरज असेल, 19 धावा. 19 रन्स रिक्वायर्ड, रिमेनिंग 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू 19 धावा. प्रतिषटक 9.5 ची सरासरी गरजेची. नो मेंटेन्स लगेच सज्ज राहायचंय. 12 चेंडू गोलंदाजी मार्गावर. पुढील गोलंदाज बहुतेक दर्पण फोडसे, युवा तेज तर्रार गोलंदाज इन ऍक्शन आपण पाहू शकाल. दर्पण फोडसे. सागर आणि नंदनची जोडी आपण मैदानामध्ये पाहू शकतायत. पहिल्या षटकात 2 विकेटचं पतन झाल्यानंतर अगदी सावध पवित्रा घेऊन ही जोडीने सामना अगदी पुढे पुढे चालवलाय. रिक्वायर्ड रन्स 10 ची गरज असताना त्याच सरासरीने कुठेतरी सामना पुढे घेऊन चाललाय. उर्वरित 12 चेंडू विजयासाठी 19 धावांची गरज. दर्पण फोडसे याच्यावर प्रहार केला जाईल का? नंदन मात्र लेफ्ट हँडेड बॅट्समन, आक्रमक फलंदाज सज्ज झालाय. नंतर शिवतेज वॉरियर संघ अगदी आपण सज्ज राहायचंय. सामना संपल्यानंतर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचाय. जाऊयात पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. षटक क्रमांक 4 बी फास्ट. क्षेत्ररक्षणासाठी मात्र वारंवार आपण विलंब करतायत, याची देखील एक नोंद घ्यायची आहे. वारंवार आम्हाला ते कळवणं देखील षटक सुरू करायचं. दर्पण गोलंदाजी मार्गावर सज्ज. दर्पण टू नंदन. पहिला चेंडू, झेलला संधी आहे. सामन्याच्या दृष्टिकोनातली सर्वात महत्वाची विकेट. झेल पकडला गेलाय. नंदन पाटील बॅक टू पेव्हिलियन. डगआउट. क्षेत्ररक्षण साधून घ्यायचंय. विजयासाठी गरज असेल आता मात्र 11 चेंडू 19 धावा. सामना हार्ड होत जाईल की काय? कारण या षटकामध्ये जर 2 मोठे फटके आले नाहीयेत तर मात्र अंतिम षटकामध्ये अगदी कुठेतरी देवांश 11 संघ वरचढ ठरताना दिसेल. मात्र जर एक मोठा फटका आला तर सामना बॅलन्सिंग आपण पाहू शकाल. ऍक्शन नवीन बॅटर अमित पाटील फ्रॉम भोपिवली. कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल? कारण एक अनुभव संपन्न आक्रमक फलंदाज, द फिनिशर म्हणून त्याला ओळखलं जातं. वेळेस काय तेज तर्रार गोलंदाजी. फलंदाजापासून दूर चेंडू ठेवला गेलाय. वाईड लाईन गोलंदाजी आणि डॉट स्वरूपात चेंडूची झाली आहे समाप्ती. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर असताना 2 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या चेंडूवर नंदन याची विकेट गेली आहे. दुसऱ्या चेंडूवर डॉट डिलिव्हरी. षटक क्रमांक 4 तिसरा चेंडू. स्टेप आउट होऊन एक फटका सजवण्याचा प्रयत्न. एक धाव अगदी सहजरित्या पूर्ण केली जाईल. एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. विजयासाठी 9 चेंडू गरज असेल 18 धावा. धावसंख्या झाल्या तर 32. 50 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर 2 षटकांमध्ये एक चांगली फलंदाजी बघायला मिळाली होती. त्यानंतर सागर आणि अमित जोडी मैदानामध्ये आपण पाहतायत. क्रॉस बॅटेड फटका, आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न. एकापेक्षा जास्त धाव दिली जाणार नाही कारण तेवढंच सुपर क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. क्षेत्ररक्षण सजवलं गेले. रणनीतीनुसार गोलंदाजी केली जाते. एकंदरीत डीप स्क्वेअर लेग रिजन, डीप स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ अशा एकंदरीत 6 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात. वेळेस चेंडूला दिशा दिली. एक सुरेख फटका, क्लासिकल कल्लात्मक. 2 धावा तर सहजरित्या पूर्ण केल्या जातील. तिसरीसाठी प्रयत्न केला जाईल का?
गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू कनेक्ट करून अगदी फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. धाव फलकावर जर बघायला गेले तर धावसंख्या 2 ने वाढून 35 या धावसंख्येवर अर्जित केल्या जातात. अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी. 7 चेंडू 15 धावा. या चेंडूवर मोठा फटका कन्वर्ट करावा लागेल. 7 चेंडू 15 धावा. क्रॉस बॅटेड, एक धाव तर सहजरित्या पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न होईल का? धावचीतला संधियास नजर हटी, दुर्घटना घटी. धावचीत स्वरूपात अमित बॅक टू पेव्हिलियन, डगआउटच्या दिशेने जावं लागेल. झालंय विकेटचं पतन. अमित पाटील बॅक टू पेव्हिलियन. आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. शेवटचे 6 चेंडू, विजयासाठी गरज असतील 14 धावा. 6 चेंडू विजयासाठी गरज असेल 14 धावा. गोलंदाजी मार्कवर मयूर. कधी 3 षटकांमध्ये जर बघायला गेलं तर देवांश 11 संघाची जास्त धावसंख्या नव्हती. अंतिमच्या 2 षटकात मात्र 32 धावांची लयलूट केली आणि त्यात जर मोठा वाटा कोणाचा असेल तर तो गोलंदाज मयूर ठाकरे. यावेळेस मात्र शेवटचं षटक घेऊन दाखल झालाय. 14 धावा डिफेन्स करायचे आहेत. स्ट्राईक एंडवर सज्ज असेल न्यू बॅटर रितेश टू मयूर. विकेट एकंदरीत जर बघायला गेले तर 4 विकेटचं पतन झालंय. धावफलकावर धावसंख्या अर्जित केल्या जात आहे 36. विजयासाठी 14 धावांची गरज. याचा अतिरिक्त वेळ घेतला जातोय. सेकंड इनिंग साठी आपण खूप वेळ दवडलाय. अगदी या वेळेपासून आपण 5 मिनिटं उशीर केलाय. सामना कुठेतरी तुम्ही स्लो डाऊन करण्याचा प्रयत्न करताय, स्पीडअप करायचंय. 6 चेंडू 14 धावा. यावेळेस बीमार चेंडू हाताळला गेलाय. 1 धाव पूर्ण केली जाईल आणि एकेरी धावेवर समाधान. अगदी बीमार करणारा चेंडू म्हणावा लागेल, कारण या ठिकाणी या क्षणाला जर बघायला गेलं तर 6 चेंडू 14 धावांची गरज असताना हा चेंडू म्हणजे एक विजयासाठी गरज असेल 6 चेंडू 12 धावा. फ्री हिटचा चेंडू सागर साठी असेल. फ्री हिटचा चेंडू लोअर फुलटॉस, हवेत चेंडू, झेलला संधी. फ्री हिटचा चेंडू राकेश चेंडू पर्यंत येईल. 1 धाव पूर्ण आणि एकेरी धावेवर मानावं लागेल समाधान. स्ट्राईक रोटेशन बघायला मिळतं. एकेरी धावेने धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. अजूनही 11 धावांची गरज. त्यानंतर माजी उपसभापती पंचायत समिती वाडा तथा विद्यमान सदस्य पंचायत समिती वाडा सन्माननीय अमोलजी पाटील साहेब येथे उपस्थित झालेत. आपण मुख्य मंचावर आनंद घ्यायचा आहे. प्लीज वेलकम सुस्वागतम. असं विकेटचं पतन झालंय. बडी मछली जाल में असं म्हणायला काय हरकत नाही, कारण सामन्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा चेंडू होता आणि त्यावर झाले विकेटचं पतन. तत्पूर्वी 40+ क्रिकेटर एक अनुभवी गोलंदाज लीग 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. आपण VIP डाईस मध्ये सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. मैदानामध्ये सामना रंगतोय देवांश 11 त्यांच्या विपक्षामध्ये रॉयल क्रिकेटर्स. चार चेंडू विजयासाठी गरज असेल 11 धावा. 4 चेंडू 11 धावा.
असं डॉट डिलिव्हरीच विजयासाठी मात्र आता गरज असेल 3 चेंडू 11 धावा. 3 चेंडू 11 धावा, महत्वाचा चेंडू. लॉफ्टेड फटका दर्पण फोडसे चेंडू पर्यंत सरसावेल आणि एकापेक्षा जास्त धावा घेतल्या जाणार नाही, तर एकेरी धावेने मात्र समाधान मानावं लागेल. स्ट्राईक रोटेशन 2 चेंडू 10 धावा. स्ट्राईक एंडवर सज्ज असेल सागर. जर सामना जिंकवण्याची धमक कुणामध्ये असेल तर तो सागर इन स्ट्राईक. 2 चेंडू 10 धावा, निर्णायक चेंडू. यावेळेस चेंडूला उडवलाय, पाठवलाय क्षेत्ररक्षक. चेंडू पर्यंत येईल का? चेंडू मात्र निघून जाईल. क्षेत्ररक्षक मॅच बॉल आलाय. त्यानंतर 1 चेंडू 4 धावा, नो मीटिंग. अगदी रंगतदार सामना, सामन्याची रंगत कायम राहिली आहे. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 4 धावांची गरज. मी म्हटलं होतं सामना जिंकवण्याची धमक जर कोणामध्ये असेल तर सागर इन ऍक्शन आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडवर सज्ज, षटकार तर लगावलाय. शेवटचा चेंडू, नो मीटिंग्स. अगदी आपण प्रत्येक चेंडूवर मीटिंग्स केली जाते. शेवटचा चेंडू विजयासाठी 1 चेंडू 4 धावा. कुणाच्या पारड्यात सामना झुकेल? देवांश इलेव्हन की रॉयल क्रिकेटर्स? 1 चेंडू 4 धावा. सुरेख फटका, चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. व्हॉट अ मॅच! सामना खलास, सामना विजयी. चौकार लगावून मात्र सामना विजयी करून दिलाय.